नवी मुंबई महानगर पालिका ने 2025-26 के लिए 5,709.95 करोड़ रुपए का बजट प्रस्तुत किया है। महानगर पालिका के आयुक्त कैलाश शिंदे के अनुसार इस बजट में 5,684.95 करोड़ रुपए का व्यय और 1,301.4 करोड़ रुपए का अधिशेष दर्शाया है। बजट में नागरिकों पर कोई अतिरिक्त कर नहीं लगाया गया है। बुनियादी ढांचे के विकास के लिए सड़क सुरक्षा, जल आपूर्ति, सीवेज प्रबंधन और सार्वजनिक स्वास्थ्य सेवाओं के सशक्तिकरण के लिए विशेष प्रावधान किए गए हैं। शहरी विकास के लिए पहले से चल रही परियोजनाओं के वित्त पोषण पर जोर दिया गया है। साथ ही वाणिज्यिक उपयोग झुग्गियों पर संपत्ति कर लगाने का प्रस्ताव रखा गया है, जिससे अतिरिक्त राजस्व उत्पन्न हो। इसके अलावा सार्वजनिक परिवहन सेवा में सुधार के लिए वित्तीय सहायता प्रदान की जाएगी। मान मिळाला त्याबद्दलही मी खूप प्रशासनाचं आणि शासनाचं सुद्धा आभारी आहे की कारण ही संधी मिळणं हे सुद्धा एक चांगलं राहतं। मी आपल्याचं पुन्हा सर्वांचं स्वागत करतो आणि अर्थसंकल्पाचं माझं जे भाषण आहे ते आपल्याशी हे करतो। माझे शहर माझा अभिमान मानणाऱ्या नवी मुंबई नागरिकांकरता आपले असलेल्या सन 2025-26चा अर्थसंकल्प सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे। निश्चय केला नंबर पहिला हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून आपण या शहराला महाराष्ट्रात नंबर 1 वर ठेवले आहे। तर केंद्र शासनाने भारतातल्या 3 सर्वात स्वच्छ शहरांचा सुपर स्वच्छ लीगमध्ये सुद्धा आपल्या शहराचा समावेश झाला आहे। त्यामुळे हा बहुमान अभिमानाने टिकवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आणखी वाढली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप होऊ शकल्या नाहीत, म्हणून प्रशासक यांच्या नियंत्रणाखाली कामकाज केले जाते। सर्व समाज घटकांचे म्हणणे ऐकून त्याप्रमाणे आवश्यक सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। तसेच लिखित स्वरूपात नागरिकांचे प्रतिनिधित्व अर्थसंकल्पात यावे यासाठी अभिप्राय सूचनाही मागविण्यात आल्या होत्या। यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि त्यामधील बहुमूल्य सूचनांचा विचार हा अर्थसंकल्पात करण्यात येत आहे। नवी मुंबई शहरास विकास केंद्र म्हणून विकसित करण्यासोबतच उत्तम नागरी सेवा सुविधायुक्त शहर विकसित करून नागरिकांना उत्तम राहणीमान आणि आनंदीदायी रहवास निर्माण करण्याबाबतचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे। त्यामुळे हे शहर फक्त राहण्यापुरते न राहता तो एक विकास केंद्र म्हणून विकसित होईल। नवी मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुविधा कार्यान्वित होणार आहे। त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात उद्योग आणि व्यापार यामध्ये वाढ होणार आहे। त्यास पूरक अशा सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावर आहे। आयुक्त तथा प्रशासक या नात्याने एक स्वच्छ सुंदर शहरापासून पुढे एक राहण्यायोग्य सर्वोत्तम दर्जाचे शहर साकारण्याचे स्वप्न घेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे।